लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज एक नागरिकांनी एक छोटीशी बैठक लावलेली होती। त्या संदर्भात मी त्यांच्या काय अडचणी होत्या, ही बैठक याच्यासाठी होती की त्यांच्या काय अडचणी होत्या, त्यांना माझ्याबरोबर आमचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यावर चर्चा करायची होती। त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं होतं, म्हणून आम्ही इथं आलो। ही सभा आम्ही कुठल्याही पक्षाच्या वतीने लावलेली नव्हती। नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन त्यांच्या समस्या चर्चा करण्यासाठी ही सभा झाली। आम्ही नागरिकांबरोबर चर्चा केली आणि जे प्रस्थापित आहे आणि विस्थापित आहे हे यांचं प्रस्थापित आणि विस्थापितांचं आज निवडणूक चालू आहे आणि आम्ही विस्थापितांच्या गोरगरिबांच्या विस्थापितांच्या आणि सर्व जाती धर्माच्या बरोबर आम्ही आहोत। आम्ही इथं विकासासाठी आम्ही इथं पॅनल लावलेला आहे। आमचा कुठलाही राजकीय आधी पार्श्वभूमी जरी एवढी मोठी नसली तरी आम्ही सगळे जे काय नवीन तरुण सुशिक्षित तरुण बरोबर घेऊन आज जो काय पॅनल उभा केलाय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, याला खूप भरघोस प्रतिसाद आहे। प्रसाद नगरला ही माझी जवळजवळ असं वाटतं 3री-4थी कॉर्नर सभा असेल, परंतु तुम्ही त्याचा प्रतिसाद बघितला होऊन लोकांचे फोन येत आहे, लोक आम्हाला बोलावताय, लोक चर्चा करताय। आज जर पत्रकार साहेबांना मला एक सांगायचंय की उद्या तुम्ही इथं येऊन एकदा साहेब बघा किती अंधार आहे, रस्ते नाहीये, ड्रेनेज आहे, इतके वाईट अवस्थेत आज लोक आहेत। एवढं मोठं पालिकेचं बजेट असून इथं कुठल्याही सुविधा नाहीये, लोकांना घरकुलं होत नाहीये। काही कोर्टाच्या पण न्यायालयीन प्रक्रियेच्या जरी अडचणी असल्या तरी वर मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, सत्ता असताना या समस्या सोडवायला पाहिजे होत्या आणि 5 वर्षात जे ते आधीच्या सत्तेत करू शकले नाही, परत तेच येऊन ते सांगत आहे हाच रस्ता करू। त्यांना लक्षात राहत नाहीये मागच्या 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी येऊन पण त्यांनी हेच सांगितलं हा रस्ता करू, तेच रस्ते दाखवून तेच कामं ते सांगत आहे, कुठलाही विकास केलेला नाहीये। आज देवळाली प्रवाराचा विकास फक्त करू शकते ती शिवसेना आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे महिलांनी सांगितलं की आम्ही तिन्ही पुल्याच्या काय असन ज्या धनुष्यबाणाच्या करू आणि देवळाली प्रवारात मला सगळा जो नागरिकांचा प्रतिसाद पाहून असं वाटतंय की नक्कीच खूप मताधिक्याने आमचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येणार आहे। या प्रभागात सर्वात जास्त प्रश्न जो आहे तो घरकुलाचा, येथील घरकुल यामुळे या नागरिकांच्या नावावर झालेले आहे। आपला उमेदवार एक ऍडव्होकेट आहे, त्यांचा कायदेशीर ज्ञानाचा यासाठी काही वापर होईल का? हो नक्कीच, इथं जो काय कायदेशीर प्रक्रियेमध्ये इथं काही गोष्टी आहे, आम्ही जो उमेदवार दिलाय ते स्वतः ऍडव्होकेट आहेत आणि त्यांच्या जो काय शिक्षणाचा किंवा अनुभवाचा जो फायदा आहे तो इतर नागरिकांना नक्कीच होणार आहे आणि मी पण त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि आम्ही शिंदे साहेबांकडे हा विषय घेऊन जाणार आहे आणि कुठल्या सरकारच्या योजनेमध्ये बसून हे घराचे जागा आहेत त्या कशा नावावर करून देता येतील, त्यांना घरकुलं कशा दिले जातील, हे सगळं आम्ही इथं प्राधान्याने या गोष्टी करणार आहे। इथं रस्ते असतील, ड्रेनेज असेल, इथं लाईट नाहीये म्हणजे आणि इथं शौचालय नाही, नगर परिषदेचे अत्यंत हलाखीत बिकट अवस्थेत लोक इथं राहत आहेत आणि प्राधान्याने आमची सत्ता आल्यानंतर या प्रसाद नगरकडे आम्ही पहिला वाढ जो असेल आमचा काम सुरू करण्याचा तर हा प्रसाद नगर असेल।